म्हणजे बिझनेस पहिल्यापासून होता आपला. फक्त जे मी करत होतो ते असं वाटायचं की कुठे ना कुठे की हे फक्त माझ्या लाईफमध्येच घडतंय. रोज उठून तेच काम करायचो, तेच रस्त्याने जायचो, तेच सगळे डबे वाटायचो, तेच कष्ट करायचो, तेच घर सांभाळायचो. म्हणजे कमी वयामध्ये त्या जबाबदाऱ्या मीच घेत होतो असं मला वाटायचं एकट्याला. मी एकटाच करतोय. मग जेव्हा मी व्हिडिओ चालू केले, मला असं वाटलं की हे गोष्ट मी लोकांपुढे मांडतो. मग त्यांच्या मनामध्ये ह्या गोष्टी आहेत का? त्यांच्यासोबत हे घडतंय का? का फक्त माझ्यासोबत हे घडतंय? मला हे बघायचं होतं. मग मी पहिल्यांदा सुरू हळूहळू केले. दाखवायला लागलो मी हे करतोय, ते करतोय. लोकांना ते आवडलं नाही. नंतर विचार केला की जे लोकांना प्रॉब्लेम येतात ते आपण करून बघू. मला जे येतात ते पण करतो, ते पण त्यांना येतात ते पण करतो. मग मला जे वाटत होतं की बाबा मला सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काय त्रास होतो. एक मिडल क्लास पोराला जो सांभाळतो सगळ्या गोष्टी, सगळ्या करून. मग मी ते लिहित गेलो. मग ते लिहिल्यानंतर मी मला वाटतं पहिला माझा व्हिडिओ होता, ब्लॉग होता जबाबदारी. तर तो मी लिहिला. त्याच्यामध्ये मी सगळं लिहिलं होतं की तुमचं जबाबदारी, तुमचं वय, रंग, जात-पात किंवा उंची काही बघत नाही. ते एकदा आली की तुमच्या वेळेची